धाराशिवच्या लोहारा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका बसलाय। काढणीला आलेल्या कलिंगडाचा गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय। जमिनीवर 3 ते 4 इंचाचा थर जमा झालाय। सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कलिंगड शेतीतून या परिस्थितीचा आढावा घेतलाय अप्पासाहेब शेळके यांनी। धाराशिवच्या लोहारा तालुक्यात काल गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला, यामुळे शेतीला प्रचंड मोठं नुकसान झालंय। आपण आता आहोत कलिंगडाच्या शेतात। हे काढणीला आलेलं कलिंगड होतं। कालच्या गारपिटीमुळे अक्षरशः जमीनदोस्त झालेलं आहे। म्हणजे याचा जो कलिंगडचे वेल आहे त्याचा पाला पूर्णपणे बसलेला आहे, त्यामुळे या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काय परिस्थिती होती कालची? किती गारपीट झाली? काल 5:30 ते 5:45च्या दरम्यान सुरुवातीला थंड वारा आला, नंतर पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू झाल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटात मोठ्या प्रमाणात गारपीट चालू झाली आणि गारांची साईज जवळपास लिंबापेक्षा मोठी होती। त्याच्यामुळे आमच्या शेतातील द्राक्षबाग, नवीन द्राक्षबाग केलेली आहे, त्या द्राक्षबागेत आंतरपीक म्हणून कलिंगड केलेलं आहे। त्या कलिंगडाची कालच्या गारपिटीमुळे पूर्णपणे वेल तर बसलेलीच आहे आणि कलिंगडाला गारांचा मार लागून आतल्या आत कलिंगड सडल्यासारखे झाले आहेत। किती नुकसान झालं सगळ्या याच्यामध्ये? जवळपास आपलं खर्चासहित आपलं जवळपास 6 ते 7 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामधून कुठलंही आपल्याला आर्थिक उत्पन्न आता मिळणार नाही। अशी गारपीट झाली का या अगोदर कधी? कधीच नाही अशी गारपीट माझ्या 62 वर्षाच्या वयात एकदाही झालेली नाही आणि अक्षरशः अशी गारपीट झाली की 4 ते 5 इंचाचा थर रानावर होता पूर्ण। हरभरा, जांबाच्या केळीच्या बागा, पेरूच्या बागा, डाळिंबाग, मोठं नुकसान झालं। लय मोठं नुकसान। काय सरकारकडे मागणी? सरकार नुकसान भरपाई द्यावं, पंचनामे करून, एवढीच अपेक्षा। सरकारनं तात्काळ पंचनामे करून याची मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, लोहारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।